करतोय. साधारण ऍसेस मध्ये आता 550 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहेत ज्यांच्यावर आपण काम करतोय. ज्यातले आपले आता सध्या पेटेंटेड वेट लॉस प्रोडक्ट तर खूप जोरदार त्याचं रिझल्ट आहेत. पण पर्सनली मला विचारलं तर धिस इज समथिंग, आज जे प्रोडक्ट मी तुमच्याशी शेअर करतोय, रादर या प्रोडक्ट बद्दल मी सगळ्यात जास्त एक्साइटेड असेल ही इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी. सो दॅट इज फायटोविज, नॅस्विज फायटोविज. काय फायटोविज, जेनेसिस ऑफ स्टेम सेल, स्टेम सेल म्हणजे काय, सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे, विथ फोकस आहे का. इथे एक वाक्य लिहिलंय, इमॅजिन अ सिंगल मेडिसिनल फॉर्म्युला विच कॅन क्युअर ऑल डिसीजेस अँड प्रिव्हेंट फ्युचर इलनेसेस सायंटिफिकली. असा एक फॉर्म्युला इमॅजिन करा की जो आपल्या शरीरात असलेले वेगवेगळे आजार जे आहेत यांना बरं करू शकेल आणि भविष्यात आजार होऊ शकणार नाही याची काळजी घेईल. धिस इज समथिंग रियालिटी. येस, धिस इज हॅपनिंग आणि ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. धिस इज जस्ट बिगिनिंग. सी, गेल्या 20 वर्षामध्ये या पृथ्वीवर माणसाने जी प्रगती केली आहे ही याच्या पूर्वीच्या 1 लाख वर्षामध्ये केलेली नाहीये. सो हा खूप ट्रान्झिशनल पिरियड आहे. बेसिकली मागची 10 वर्ष तर खूप जबरदस्त आहे. 2010चं लाईफ आणि आत्ताचं लाईफ याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. आणि आता टेक्नॉलॉजी माणसाच्या आयुष्यावर प्रचंड परिणाम करते, वेगाने परिणाम करते. डेली बेसिसवर काही ना काही नवीन घडत चाललंय आणि सायन्स माणसाचं आयुष्य सोपं करत चाललेलं आहे. बिगिनिंग ऑफ न्यू रिव्होल्युशन इन ह्युमन हिस्ट्री, दॅट इज स्टेम सेल थेरपी. स्टेम सेल थेरपी म्हणजे काय, आपल्यापैकी बरेच जण म्हणतात काही दिवसानंतर अशी टेक्नॉलॉजी येईल की आपल्यासारखाच एक मनुष्य तयार झालेला असेल, आपल्यासारखाच एक माणूस तयार झालेला असेल, असं काहीतरी शास्त्रज्ञ शोधून काढतील. तर या शास्त्रज्ञांनी जे काही शोध चालू आहे त्यातला हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. पण या भागावर पुढचं बरंच काय काय होणार. सो स्टेम सेल थेरपी, स्टेम सेल म्हणजे काय, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघू. फायटोविज, नॅस्विज फायटोविज हे एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये ह्या स्टेम सेल वापरलेले आहेत. याला टेक्निकली आपण या प्रोडक्ट मध्ये डबल स्टेम सेल वापरलेले आहेत. म्हणजे काय ते पाहू. इथं एक शब्द लिहिलाय, फ्युचर ऑफ मेडिसिन. हे औषधांचं भविष्य आहे. इन फ्युचर औषध या बेसिसवर, या टेक्नॉलॉजीवर, या प्रकारे तयार केले जातील. कारण असं म्हणतात बायोटेक्नॉलॉजी भविष्यातलं सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे जे माणसाचं लाईफ प्रचंड चेंज करून टाकणार आहे. लेट्स सी व्हॉट इज दिस. ऍक्टिव्हेटिंग स्टेम सेल इज लेटेस्ट हेल्थ ट्रेंड ग्लोबली. हे एक नवीन ब्राइन डेव्हलप झाली आहे. दिस इज लेटेस्ट टेक्नॉलॉजी, संशोधन आहे. आता आपण थोडासा जीवशास्त्राचा अभ्यास करू, थोडंसं समजून घ्या, अवघड काही नाहीये. आपलं हे ह्युमन बॉडी जे शरीर जे हे जे बनलेलं आहे, आपल्या आतमध्ये छोटे छोटे अवयव आहेत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला दुखल्यावर कळतात. पोट दुखतंय, काही लोकांची किडनी दुखत असते, काही लोकांचं लिव्हर दुखत असतं, ज्यांचं असतं त्यांचं डोकं दुखतं कधी कधी. असे वेगवेगळे अवयव आपल्या शरीरामध्ये आहेत हे आपल्याला माहिती असतं. हे सगळे अवयव जे बनलेले आहेत हे सेल्स पासून. सेल्स म्हणजे काय, जीवशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहे, सेल्स म्हणजे पेशी. सो पेशी ही सुरुवात आहे. पेशींपासून ऊती बनतात, ऊतींपासून अवयव बनतात, अवयवांपासून सिस्टीम बनतात. जसं स्टमक आहे, हे एक डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. आणि अशा वेगवेगळ्या सिस्टीम ज्या आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, या सगळ्या सिस्टीम्स आहेत. आता आपल्या शरीरामध्ये किती पेशी असतात, 30 ट्रिलियन. सेल म्हणजे किती, तर साधारण 30 लाख करोड पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि या सगळ्या जर पेशींचा विचार केला तर 220 प्रकारच्या पेशींपासून आपलं शरीर बनलेलं. की जसं आपले स्नायू आहेत त्यांच्या वेगळ्या पेशी असतात, आपल्या रक्ताच्या वेगळ्या पेशी आहेत. आपण म्हणतो WBC कमी झाला, RBC कमी झाला, हे सोडून हृदयाच्या पेशी आहेत, आपल्या लिव्हरच्या पेशी आहेत, फुफ्फुसांच्या पेशी आहेत, वेगवेगळ्या पेशी आहेत, 200 प्रकारच्या पेशी. आणि आणखीन एक पेशी आहे ज्याला म्हणतात स्टेम सेल. स्टेम सेल म्हणजे काय, तर मूळ पेशी. आता मूळ पेशी काय, तर आपण पत्रिकेमध्ये वगैरे असं ते लग्न ठरवताना पाहता विचारतो, गोत्र काय तुमचं, गोत्र काय, हे सोर नो. गोत्र म्हणजे काय, तर मूळ उगम काय हे गोत्रावरून कळत कुठल्याही माणसाच्या. सो तसं सगळ्या पेशींचं गोत्र काय, सगळ्या पेशींचं मूळ काय, दॅट इज स्टेम सेल. स्टेम सेल ही अशी एक पेशी आहे ज्याच्यापासून सगळ्या पेशी तयार होतात. आता हे सगळं नक्की कसं घडतं, एक बाळ जन्माला येतं त्यावेळी काय घडतं नक्की, एक फिमेल एग आणि मेल मधला स्पर्म्स, या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्त्रीच्या बॉडीमध्ये एक सेल तयार होती ज्याला झायगोट असं म्हणतात, ज्याच्यापासून एम्ब्रिओ तयार होतो. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये प्रजननाची ही सिस्टीम आहे. आणि एम्ब्रिओ पासून मग एक लहान बाळ डेव्हलप व्हायला. ही जी एम्ब्रिओ आहे ही आहे स्टेम सेल, म्हणजे एक मूळ पेशी. आता या मूळ पेशीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर ही पेशी कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीमध्ये स्वतःला कन्वर्ट करू शकते. म्हणजे समजा मेंदूच्या सेल बनवायच्या तर
त्यातून मेंदूच्या सेल बनतील, हृदयाच्या बनतील, पायाच्या बनतील. अशा प्रकारे एक बाळ काय होतं, डेव्हलप होतं आणि मग ते जेव्हा पूर्णपणे डेव्हलप होतं त्यावेळी ते जन्माला येतं. दॅट वी नो. येस ऑर. सो ह्युमन लाईफ स्टार्ट होती ती झायगोट पासून, की जी एक पहिली स्टेम सेल आहे. आता शरीरामध्ये स्टेम सेल कशासाठी गरजेचे आहेत? स्टेम सेल काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी तयार करतात, वेगवेगळ्या टिश्यूज बनवतात, अवयव बनवतात, सिस्टीम बनवतात आणि मग शरीराचं काम चालतं. सो ह्युमन बॉडी मधल्या स्टेम सेल जे असतात हे आपल्याला जन्माच्या वेळी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतात. आजकाल एक खूप नवीन ट्रेंड आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, एखाद्या मुलाचा जन्म होतो त्यावेळी हॉस्पिटलवाले सांगतात तुम्हाला नाळ प्रिझर्व्ह करायचे. ऐकलंय का तुम्ही? येस ऑर नो? ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. नाळ प्रिझर्व्ह करायचे. ती नाळ काय बाबा? ती नाळ जी आहे, नाळ म्हणजे थोडक्यात आईचं मुलाबरोबरचं जे कनेक्शन आहे, जे बिंबीतून आपल्याला संपूर्ण जेव्हा आपण आईच्या पोटात असतो त्यावेळी संपूर्ण आपलं फिडिंग केलं जातं. ती नाळ जी आहे दॅट इज स्टेम सेल. त्याच्यामध्ये स्टेम सेल असतात. आजकाल ते प्रिझर्व्ह करून ठेवलं जातं यासाठी भविष्यामध्ये त्या बाळाला काही दुर्धर आजार झाले तर ते आजार बरं करण्यासाठी त्या स्टेम सेलचा वापर होतो. आता बाळ जन्माला येतं, मोठं व्हायला लागतं, मग शरीरात स्टेम सेल असतात का? नक्की असतात. शरीरामध्ये स्टेम सेल असतात आणि या स्टेम सेलचं काम काय असतं? आता या स्टेम सेलचं काम आहे की मेंटेन करणं, स्वतः आयुष्य मेंटेन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी ज्या आहेत त्या पेशींना सपोर्ट करत राहणं, खराब झाल्या तर त्या ठिकाणी त्यांची जागा घेणं. जे आपण युद्धामध्ये बघतो की एक सैनिक हे झालं तर लगेच दुसरा जाऊन त्याची जागा घेतो. तर अशी एक मिलिटरी आहे की काही ठिकाणी सैनिक कमी पडले तर सैनिक म्हणून तो जाईल. येस और नो? एका झेंडा पकडणार आहे तो तिथं नाहीये तर तिथं जाऊन थांबेल. सो स्टेम सेल हा आहे तो कुठल्याही सेलमध्ये स्वतःला कन्व्हर्ट करू शकतो. दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग. आता आपलं वय वाढायला लागतं, आपल्या शरीरामध्ये स्टेम सेल असतात आणि या स्टेम सेल कुठं मेजर असतात तर आपल्या मेंदूमध्ये, आपला बोन मॅरो म्हणजे आपला जो पाठीच्या कानाच्या आतमध्ये जो मज्जारज्जू आहे, थोडक्यात आपली नर्वस सिस्टीम, याच्यामध्ये असतात. रक्तामध्ये ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या, स्केलेटल मसल्स म्हणजे आपल्या हाडांचे जे मसल्स आहेत याच्यामध्ये स्टेम सेल्स असतात, त्वचेमध्ये असतात, लिव्हरमध्ये असतात. आता आपल्या शरीरामध्ये जे स्टेम सेल असतात हे मॅक्झिमम टाइम डॉर्मंट असतात. तर डॉर्मंट म्हणजे काय तर झोपलेले असतात. आता हे थोडंसं नीट समजून घ्या. या कधी उठतात किंवा कधी जाग्या होतात? जेव्हा शरीराला गरज पडते, आजार होतो, तेव्हा त्यातल्या काही स्टेम सेल जाग्या होतात आणि जाऊन तो आजार बरा करतात. आपल्या शरीराची स्वतःला रिपेअर करण्याची एक कॅपॅसिटी असते. आपलं डोकं दुखत असतं, आपण एक पेन किलर घेतो, त्यावेळी फक्त आपल्याला वेदना जाणवणं थांबतं. खरं तर रिपेअर करण्याचं काम शरीर आतमधून करत असतं. कुठलाही पेशंट आजारी असेल तर डॉक्टर म्हणतात विश्रांती घेऊ द्या, मनुष्य जितकं झोपेल तितकं रिपेअरिंग नीट होतं. त्या रिपेअरिंगचं काम कोण करतंय तर हे आपलं स्टेम सेल्स करतात. थोडक्यात स्टेम सेल ही शरीराची एक रिपेअरिंग सिस्टीम आहे. या ज्या स्टेम सेल्स आहेत शरीरात वेगवेगळ्या प्रकारे या झोपलेल्या आहेत. आपल्याही शरीरामध्ये अशा भरपूर स्टेम सेल्स आहेत ज्या झोपलेल्या आहेत. थोडक्यात आपल्याला रामायणामधली कुंभकर्णाची गोष्ट माहिती आहे, तो झोपलेला असतो. येस और नो? उठत नाही, ते हत्ती बित्ती वगैरे असं चालवतात, काय काय आपण रामायणमध्ये मालिकेमध्ये पाहिलेले. तर तशा या स्टेम सेल सुद्धा झोपलेल्या असतात आणि या जर जाग्या केल्या तर या प्रचंड ताकदवान आहेत. ज्या काय करतात, जसं कुंभकर्णाला जर झोपेतून उठला तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला काय पाहिजे तर त्याला अन्न पाहिजे. तसं या स्टेम सेल जाग्या झाल्या तर त्या सगळ्यात पहिलं शोधतात की कुठं युद्ध चालू आहे, कुठं पेशी मेलेल्या आहेत, तिथं जाऊन आपल्याला रिपेअरिंग करायचं. आता हे सगळं आपल्या शरीरातलं काम व्यवस्थित चालू असतं, परंतु आपल्याला जे आजार होतात त्यावेळी शरीरातल्या ज्या पेशी खराब होतात, त्यामुळे ऊती खराब होतात, त्यामुळे अवयव खराब होतात, मग आजार होतात. आपण 100% निरोगी आहोत का? तर आपल्यापैकी काही जणांना वाटेल की हो, मी 100% निरोगी आहे. आजार जे असतात हे झाडांसारखे असतात. जसं झाडाचं सुरुवातीला एक बी असतं, मग खाली मुळं फुटतात, वरती खोड फुटतं, नंतर झाड वाढतं, फांद्या येतात, पानं फुलं फुटतात. आजाराच्या झाडाला जेव्हा पानं फुलं फुटतात म्हणजे जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की आजार झालाय. खरं तर तो आजार त्याच्या पूर्वी बऱ्याच दिवसापूर्वी आपल्या शरीरामध्ये आतमध्ये तयार होत असतो. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? सो आपल्यापैकी कुणीही निरोगी नसतं, वेगवेगळे छोटे मोठे आजार क्रिएट होत असतात आणि शरीर त्यांना कव्हर करण्याचं, क्लिअर करण्याचं किंवा थांबवण्याचं काम करत असतं, ज्याच्यामध्ये मुख्य काम करतं स्टेम सेल. आता स्टेम सेल क्रिएट न्यू स्टेम सेल. स्टेम सेल कुठल्या पेशींमध्ये कन्वर्ट होऊ शकतं? स्टेम सेल शरीरामधल्या नवीन स्टेम सेल बनवतं आणि ज्या ज्या गरजेच्या पेशी असतील, एखाद्याचं लिव्हर खराब झालं तर लिव्हरच्या पेशी तयार करेल. तो हे शरीर स्वतःच स्वतः करत असतं. याला लिमिटेशन येतं. एक लहान मुलं आहे आणि शेवटी एक वृद्ध मनुष्य. हे एक लाईफ सायकल आहे. आजकाल जर आपण आपल्या आजूबाजूला बघितलं तर वेगवेगळे आजार वाढत चाललेले आहेत. 30 वर्षापूर्वी जे माहित नव्हते लोकांना असे आजार भरपूर झालेले आहेत. सगळ्यात वाईट गोष्ट काय, आपल्या आधीची जनरेशन आठवून बघा, त्यांना आजार व्हायचे हे 60-70 नंतर व्हायचे. आजकाल 10-12 वर्षाच्या मुलांची केस पांढरे व्हायला लागलेले. येस और नो? 4-5 वर्षी चष्मे लागायला लागलेले. सो आजारांची वय जी आहेत ही कमी व्हायला लागलेली आहे. याचं बेसिक रिझन काय? याचं बेसिक रिझन आहे एअर, वॉटर अँड फूड. आपण आतमध्ये जे काय घेतोय, हवा, पाणी आणि अन्न,
हे कंटेमिनेट झालेलं आहे, ह्याच्यामध्ये भेसळ आहे आणि याच्यामुळे आपल्या आयुष्याची, आपल्या आरोग्याची क्वालिटी काय होत चालली आहे, खराब होत चाललेली आहे. शिवाय आजकाल मनाने क्रिएट केलेले आजार सुद्धा वाढत चाललेले आहेत बिकॉज ऑफ लाईफस्टाईल. मन कंट्रोल मध्ये नाहीये लोकांच्या, नवीन नवीन आजार क्रिएट झालेले आहेत. लोक जास्त विचारांमध्ये, पूर्वी लोक इतकी स्ट्रेस मध्ये नव्हती, ताणतणावामध्ये नव्हती, बरोबर. म्हणजे एक मनुष्य असेल तर एवढंच टार्गेट असायचं, मुलगा झाला त्याला नोकरी लागायला पाहिजे, त्याचं लाईफ सेट आहे, आणि मुलगी झाली तर लग्न करून द्यायचं म्हणजे तिचं लाईफ सेट. आता काय नाही, आता मुलाची नोकरी जाती, मुलगी परत घरी येते, एन नंबर ऑफ थिंग्स आर हॅपनिंग. सो नथिंग इज स्टेबल. जग बदलत चाललंय. प्रत्येकाच्या मनात इतके चित्र विचित्र स्वतःबद्दल विचार येतात. प्रत्येक जण एक वेगळं लाईफ जगतोय आणि मेंटल डिसीजेस, मेंटल प्रॉब्लेम्स स्ट्रेसमुळे क्रिएट होत चालले. डू यू अग्री विथ मी? दिस इज हॅपनिंग ऑर नॉट? आपण पृथ्वीवरची ती जनरेशन असो ज्यांना सगळ्यात जास्त सुखसोयी उपलब्ध आहेत, पण आपण पृथ्वीवरचे सगळ्यात आनंदी जनरेशन नक्की नाहीये. आपल्यापेक्षा आपले वडील, आपले आजोबा जास्त आनंदी होते. काही नव्हतं त्यांच्याकडे, बट दे वर हॅपी विथ द लाईफ. दिस आर द प्रॉब्लेम्स. येस ऑर नो? सो वेगवेगळे आजार होत चाललेत. आपला ट्रेनिंग त्याच्याबद्दल नाहीये, बट स्टील. सो हे वेगवेगळे आजार होत चाललेत. मी कायम सांगतो की 2005 साली आकस्मिक मृत्यूचं मुख्य कारण जे आहे दॅट वॉज ऍक्सिडेंट. पण आता परिस्थिती अशी आहे की आकस्मिक मृत्यूचं सगळ्यात पहिलं कारण जे आहे दॅट इज हार्ट अटॅक. भारत डायबिटीसची राजधानी होत चाललेलं आहे. 2035 ला भारतामध्ये प्रत्येक 3 मधल्या एका माणसाला डायबिटीस असेल. इंडिया विल बी द वर्ल्ड कॅपिटल फॉर डायबिटीस. आणि हे सगळं कशामुळे आहे? बिकॉज ऑफ लाईफस्टाईल, हवा, पाणी, अन्न, भेसळ, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ताणतणाव. याच्यामुळं काय होतं? याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये इथे एक बघा किडा दिसतोय, याला म्हणतात टेक्निकल भाषेमध्ये फ्री रॅडिकल, जो तयार होतो अल्ट्रा व्हायोलेट रेज, पोल्युशन, मोबाईलचे रेडिएशन्स, पुअर न्यूट्रिशन. खातोय भरपूर, पण त्या खाण्यामध्ये कसच नाहीये. खाण्यामधला कस काय होत चाललाय? कमी होत चाललेला आहे. आणि याच्यातून तयार होतात आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स. थोडक्यात हे एक प्रकारचे आपण ज्यांना अशुद्धी म्हणू, आणि याच्यामुळे वेगवेगळ्या आजार क्रिएट व्हायला सुरुवात होती, जसं की कॅन्सर. मग वय पटकन वाढायला लागतं. काही लोक काही 20ला 40ची दिसायला लागतात. येस ऑर नो? दॅट इज रिअलिटी ऑफ लाईफ. डायबिटीज झालं, हर्मॅटिस झालं, अदर हेल्थ कॉम्प्लिकेशन्स, हेल्थ मधले कॉम्प्लिकेशन्स प्रचंड वाढलेले आहेत. सो हे फ्री रॅडिकल जे आहेत हे काय करतात आपल्या शरीरामध्ये, कशा प्रकारे आपल्या शरीरात हे जे काय तयार होत आहेत या सगळ्या गोष्टीमुळे, हे फ्री रॅडिकल आपल्या शरीरामधल्या पेशी खराब करतात. फ्री रॅडिकल म्हणजे थोडक्यात काय, तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती ते अतिरेकी असतात. ते काय करतात? बॉम्ब लावतात आणि जाऊन कुठेतरी जाऊन उडून टाकतात स्वतःला. मी पण उडतो आणि सगळं उडून टाकतो. येस ऑर नो? तसे फ्री रॅडिकल म्हणजे थोडक्यात अतिरेकी आहेत. हे जातात त्या सेलला पकडतात, तू पण मर, मी पण मर. दॅट इज द रोल ऑफ फ्री रॅडिकल. आणि मग हे वेगवेगळ्या पेशींना डॅमेज करतात. मग त्या पेशींची कामं नाही झाली तर त्या ऑर्गन खराब होतात आणि मग आपल्याला आजार व्हायला सुरुवात होते. सो सेल जर आपल्या शरीरातली नीट असेल, पेशी नीट असेल, तर आपण निरोगी राहू शकतो. आर यू तुम्ही? थँक्यू. फ्री रॅडिकल्स थोडक्यात हे शरीरातले अतिरेकी आहेत आणि हे अतिरेकी आपल्याला म्हातार करत चाललेत, आजारी करत चाललेत. आता हे फ्री रॅडिकल शरीरामधले काय करतात? पेशींना तर खराब करतात, स्टेम सेल पण खराब करून टाकतात, की ज्याच्यामुळं वेगवेगळ्या पेशी तयार करून नयेत. येस ऑर नो? थोडक्यात शरीराची स्वतःला रिपेअर करण्याची जी कॅपॅसिटी आहे, स्वतःला नीट करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी करून टाकतात. दॅट इज डिक्रीजिंग सेल्फ हिलिंग कॅपॅसिटी ऑफ द बॉडी. जसं मी मगाशी म्हटलं, आपल्याला माहित नाही आपल्या शरीरामध्ये आता किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार गुणगोविंदांनी गपचूप नांदतायत. येस ऑर नो? सो थोडक्यात स्टेम सेल ही आपल्या शरीरातली एक संरक्षण करणारी आर्मी आहे. ही स्ट्रॉंग असायला पाहिजे का वीक आणि कमी होत जाणारी असायला पाहिजे? आपलं जर आयुष्याचं युद्ध जिंकायचं असेल तर आपल्या शरीरातली आर्मी जी आहे ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. येस ऑर? सो वय कसं स्लो डाऊन करता येईल, कसं यंग राहता येईल, एनर्जेटिक राहता येईल, हेल्दी राहता येईल, आणि आपल्याला जर हेल्दी डिसीज फ्री लाईफ जगायचं असेल तर आपल्या शरीरातल्या स्टेम सेल जे आहेत त्या ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. त्या जितक्या जास्त दिवस ऍक्टिव्ह राहतील तितके आपण जास्त निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकतो. सो इथपर्यंत सगळ्यांच्या सगळं लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. आता याच्यावर सोल्युशन काय? आपल्यापैकी बऱ्याच लोकांची नळ तर लहानपणी फेकून दिलेली, सो आपल्यासाठी तर काही चान्सच नाहीये. येस ऑर नो? तर याच्यावर सोल्युशन आहे, दॅट इज प्लांट स्टेम सेल. आता प्लांट स्टेम सेल काय? मनुष्य जसा आहे, माणसाच्या स्टेम सेल आहेत. मनुष्य जसा वेगवेगळ्या पेशी बनवण्यासाठी माणसाला स्टेम सेल लागतात, तसं वनस्पतींनाही लागतात. वनस्पतींमध्येही स्टेम सेल्स असतात. वनस्पतीमधल्या स्टेम सेल जास्त पॉवरफुल असतात असं सायंटिस्टच्या लक्षात आलं. याचं रिझन आहे, वनस्पतीला एका जागेवरच उभं राहायचं असतं, ती पळू शकत नाही इकडून तिकडे. झाड पळताना बघितलंय का तुम्ही? नाही पळू शकत. त्याला एका जागेवर उभं राहूनच रक्षण करायचं असतं. येस ऑर? सो त्याला स्ट्रॉंग असावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट, झाड वाढायला लागलं तर त्याला वयवर्ष 1ला सुद्धा पानं येतात आणि अगदी वयवर्ष 100ला सुद्धा पानं येतात. येस ऑर नो? म्हणजे कंटिन्युअसली रिप्रोड्यूस करणं, प्रजनन करणं, नवीन क्रिएट करणं झाड, ही जी क्षमता आहे झाडाची. आपल्याकडे काय होतं, एकदा जन्माला की संपला, आता ओव्हर.
आता मेंटेन करायचंय बघ, पण झाडाला काय करायचंय, झाडाला रिप्रोडक्शन कॅपॅसिटी सुद्धा नीट ठेवायची आहे. सो रिप्रोडक्शन करणं, मेंटेनन्स करण्यामुळे प्लांट स्टेम सेल जे आहेत स्ट्रॉंग आहेत. सो प्लांट स्टेम सेल इज परफेक्ट सोल्युशन फॉर ह्युमन हेल्थ अँड डिसीज केअर. सो प्लांट मधल्या स्टेम सेल जे आहेत ते माणसासाठी आजारमुक्त आयुष्य जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आता इथून एक नवीन रिव्होल्युशन जगामध्ये सुरू झालंय. स्टेम सेल या गोष्टीवर भरपूर रिसर्च झाला, भरपूर चालू आहे. प्लांट स्टेम सेल याच्याबद्दल आता आपण बघू. व्हेरी इंटरेस्टिंग. इथे गृहस्थ दिसतात डॉक्टर फ्रेड झुली. कोण येथे सायंटिस्ट आहेत, रिसर्चर आहेत, हु हॅज मल्टिपल पेटंट इन प्लांट स्टेम सेल एक्सट्रॅक्शन. प्लांट मधून स्टेम सेल कसं एक्सट्रॅक्ट करायचं, ते कसं ऍक्टिव्हेट करायचं, ते लॅबोरेटरीमध्ये कसं मल्टिप्लाय करायचं, याच्याबद्दल डॉक्टर फ्रेड झुलींचे बरेच पेटंट आहेत. त्यांनी एक कंपनी सुरू केली, दॅट इज मिबेल बायोकेमिस्ट्री 1991 मध्ये. 30 वर्ष झाले ही कंपनी संपूर्ण जगामध्ये काम करते, रिसर्चवर काम करते आणि सध्या या कंपनीमध्ये साधारण 1 लाख लोक काम करतात. दॅट इज मिबेल बायोकेमिस्ट्री. दिस इज इन स्वित्झर्लंड. सो एक खूप मोठी आता जगातली रिसर्च कंपनी आहे स्टेम सेल बद्दलची. आणि आता आपण महत्वाच्या पार्ट बद्दल बोलूया, दॅट इज नॅस्विसचं आता टायअप झालेलं आहे मिबेल बायोकेमिस्ट्री ही जी कंपनी आहे यांच्याबरोबर. सो नॅस्विस हॅज टायअप विथ मिबेल लॅबोरेटरी अँड डेव्हलप्ड युनिक प्रॉडक्ट फायटोविज विच कॅन cure our diseases and helps to create body with more active stem cells to prevent further illnesses. म्हणजे काय, टेन्शन घेऊ नका, समजून सांगतो. नॅस्विसनी मिबेल लॅबोरेटरी बरोबर टायप करून एक प्रॉडक्ट डिझाईन केलं मिबेलनी नॅस्विस साठी मार्केट करण्यासाठी. दॅट इज फायटोविज. फायटोविज काय, एक स्टेम सेल असलेलं प्रॉडक्ट आहे की जे घेतल्यानंतर शरीरातल्या आपल्या स्टेम सेल्स ऍक्टिव्हेट होतील, वाढतील, म्हणजे असलेले आजार बरे होतील आणि भविष्यात आजार होणार नाहीत. कसं कसं आपण बघू. फायटोविज मध्ये काय, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेम सेल्स वापरलेल्या आहेत. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेम सेल्स आहेत, म्हणून डबल स्टेम सेल असं पण म्हणतात. आणि वेगवेगळे 4 आणखीन एक्स्ट्रॅक्ट वापरलेले आहेत की जे बेसिकली शरीरातले फ्री रॅडिकल संपवण्यासाठी काम करतात आणि हा फॉर्म्युला जबरदस्त बनवतो. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं, गुगलला सर्च केलं, स्टेम सेल टाकलं तर तुम्हाला याच्याबद्दल लाखो वेबसाईट दिसतील. स्टेम सेलचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला भरपूर दिसतील. सो फायटोविज काय, दिस इज अन ऍडव्हान्स फॉर्म्युला loaded with natural ingredient which are clinically proven to increase circulating stem cells for extended period of time. आपल्या शरीरामधल्या ज्या स्टेम सेल्स आहेत त्या ऍक्टिव्हेट करणं याच्यासाठी हे प्रोडक्ट आहे. थोडक्यात या स्टेम सेल जे आहे ते आपल्या शरीरामध्ये गेल्या याच्याबद्दल एक रिसर्च असा आहे की 0.01% पॉवरचं जर स्टेम सेल, प्लांट स्टेम सेल आपल्या बॉडीमध्ये गेल्या तर आपल्या 50% शरीरातल्या स्टेम सेल्स ऍक्टिव्हेट होतात, जे आता कुंभकर्णासारख्या झोपलेल्या आहेत की ज्या ऍक्टिव्हेट झाल्या तर काय करतील, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आजार झालेले असतील तिथे जाऊन बरं तर करतील. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला निरोगी करून नवीन स्टेम सेल तयार करतील. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो जसं आपलं वय वाढतं आपल्या शरीरामधल्या स्टेम सेल आणि त्यांची क्वालिटी कमी होत असते आणि आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढत असते. फ्री रॅडिकल जसे जसे वाढतात त्याच्यामुळे ते शरीरातल्या स्टेम सेल सुद्धा खराब करतात, वेगवेगळ्या स्टेम सेल्सला शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायला प्रतिबंध करतात. सो फायटोविज इज अ प्रॉडक्ट दॅट इज आन्सर टू ऑल दिस. सो हे फायटोविज काय नक्की याच्यामध्ये, यातलं सगळ्यात पहिलं 2 जे महत्वाचे घटक आहेत. फर्स्ट वन इज फायटोसेल्टेक ऍपल स्टेम सेल. एका ऍपल मधून या स्टेम सेल एक्सट्रॅक्ट केलं जातात. हे कुठला ऍपल आहे, एक स्पेशल प्रकारचा ऍपल आहे स्वित्झर्लंड मधलं. आपल्याला जनरली माहिती आहे सफरचंद फ्रीज मध्ये ठेवलं तर साधारण 20-25 दिवस सुद्धा ते व्यवस्थित राहतं. पण हे एक वेगळ्या प्रकारचा प्रजातीचा ऍपल आहे ज्याची टेस्ट जरा थोडीशी सोर आपण म्हणतो, आंबट असते. ग्रीन ऍपल असं म्हणतात त्याला. ते तोडल्यानंतर 4 ते 5 महिने तसं राहू शकतं. सो या फळाची कॅपॅसिटी आहे स्वतःला नीट ठेवण्याची. याच्यामधून या स्टेम सेल्स एक्सट्रॅक्ट केलेल्या आहेत लॅबमध्ये आणि या प्रोडक्ट मध्ये त्या स्टेम सेल वापरलेल्या आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये सोलर व्हिटिस किंवा ग्रेप स्टेम सेल, ग्रेप मधल्या स्टेम सेल्स आहेत त्या एक्सट्रॅक्ट केलेल्या आहेत. आता या 2 वेगवेगळ्या प्लांट मधल्या स्टेम सेल्स या प्रोडक्ट मध्ये, त्याच्याबरोबर 4 वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सट्रॅक्ट आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे ॲक्रोला, बिलबेरी, ब्लॅक गोजी, रोशिप यांचे एक्सट्रॅक्ट वापरलेले आहेत. हे 4 जे आहेत इन्ग्रेडियंट यांचे एक्सट्रॅक्ट वापरलेले आहेत आणि या स्टेम सेल याचा हा बनवलेला फॉर्म्युला. हे एक्सट्रॅक्ट जे आहेत ते बेसिकली या स्टेम सेल जे आहेत ऍपलच्या आणि ग्रेपच्या 2 स्टेम सेल म्हणून डबल स्टेम सेल असं म्हणतात. सो यांना ऍक्टिव्ह करण्यासाठी, यांना शरीरात सगळीकडे मूव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी प्रदान करतात. सो दिस इज अ फॉर्म्युला की ज्यामुळे आपल्या शरीरातले वेगवेगळे आजार बरे होऊ शकतात आणि भविष्यात आपल्याला आजार होणार नाहीयेत. कारण आता जेव्हा आपण हे प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात करू, वरती आपण इथं राईट साईडला पाहतो एक सॅचेट आहे, असं एक पाऊच आहे, तो आपल्याला फक्त फोडायचा आहे आणि दररोज घ्यायचा. आता हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये जाणार आहेत, या स्टेम सेल्स काय करणार आहेत, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या स्टेम सेल्स पहिल्यांदा तयार करतील, प्लस वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजेच्या पेशी आहेत त्या तयार करतील. आता याच्यामुळं आजार कुठले कुठले बरे होतील. आता आपण इथं पाहू शकतो, जसं केस गळणं हा एक त्वचेचा आजार आहे. त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होणं, त्वचेवर डाग पडणं,
वेगवेगळ्या प्रकारचे डाग असतात. स्टेम सेलचा सगळ्यात जास्त रिझल्ट जो सगळ्यात लवकरात लवकर दिसतो तो दिसतो त्वचेवर. त्वचेचे वेगवेगळे आजार, म्हणजे मी तुम्हाला इतके काही विचित्र फोटो दाखवेल ते तुम्हाला सुद्धा नेटवर पाहायला मिळतील. डाग की बाबा हे कधीच जाणार नाही किंवा वेगवेगळे वन असे सुद्धा याच्यामुळे क्लिअर झालेले आहेत, कारण ते बेसिकली आपल्या त्वचेच्या खाली स्टेम सेल असतात. मी तुम्हाला मग सांगितलं होतं स्किनच्या खाली स्टेम सेल असतात. येस ऑर नो? सो ते स्टेम सेल काय करतं, ते ऍक्टिव्हेट करतात. त्याच्यामुळे आपल्या त्वचेच्या डेड पेशी ज्या आहेत, मृत पेशी ज्या आहेत, त्या व्हायचं प्रमाण कमी होतं आणि थोडक्यात आपण तरुण राहू शकतो. मी सगळ्यात पहिल्यांदा स्टेम सेल पासून त्वचेला काय फायदा होतो हे का सांगितलं, याचं कारण तुम्ही सगळे सुज्ञ आहात. आपल्या सगळ्यांचा असण्यापेक्षा दिसण्यावर जास्त विश्वास आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा. येस ऑर नो? कोण कसं दिसतं हे आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहतो. सो मुळात हे प्रॉडक्ट आपल्याला भारी बनवणार आहे, भारी आपण दिसणार आहे. एवढ्यावर सुद्धा बरीच लोक प्रचंड खुश आहेत. आता आणखीन काय काय होईल, कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार हे बरे करू शकतात शरीरामध्ये, कुठल्या कुठल्या प्रकारच्या आजारांवर याच्यावर रिझल्ट आले. 135-140 पेक्षा जास्त आजारांवर याचे रिझल्ट आहेत. दृष्टी अंधुक होणं, ऐकायला कमी येणं याच्यावर रिझल्ट आहेत. मल्टिपल स्क्लेरोसिस आपण ज्याला म्हणतो, रक्तवाहिन्या चोकअप होणं, याच्यावर याचा रिझल्ट आहे. डायबिटीसवर याचा खूप छान रिझल्ट आहे. कॅन्सरवर याचा रिझल्ट आलेला आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिस याच्यावर याचे रिझल्ट आहेत. स्पायनल कॉर्डच्या इंजुरीवर रिझल्ट आहेत. जखमा ज्या झालेल्या आहेत त्या लवकर बऱ्या करणं याच्यामध्ये रिझल्ट आहेत. मी आणखीन सांगितलं तर स्टेम सेल आपल्या मेंदूमध्ये जास्त असतात. अल्झायमर म्हणजे विसरणं असा एक आजार असतो लोकांना. येस ऑर नो? अल्झायमर म्हणतात त्याला. याच्यावर रिझल्ट आहेत. पार्किन्सन, हालचाली खूप मंद होतात लोकांची, याच्यावर रिझल्ट आहेत. काही लोकांना लर्निंग ॲबिलिटी आहे ही कमी झालेली असते, याच्यावर रिझल्ट आहे. स्ट्रोक, लकवा आपण ज्याला म्हणतो की मेंदूमध्ये रक्तस्राव, याच्यावर रिझल्ट आहे. सो थोडक्यात आपण असं म्हणू की सगळ्याच आजारांवर रिझल्ट आहे, फक्त एका गोष्टीवर याचे रिझल्ट नाहीये, दॅट इज किडनी स्टोन. कारण किडनी स्टोन हा सेलनी क्रिएट केलेला आजार नाहीये, हा आपण जे काय आतमध्ये घेतोय याच्यामुळे क्रिएट झालेला आजार. सो किडनी स्टोनवर फक्त इलाज नाहीये. सो हे काय करतंय, हे प्रॉडक्ट आपण जे काय कन्झ्युम करतोय याच्यामुळे आपल्या शरीरातले स्टेम सेल इन्क्रीज होतात. याच्यामुळे आपलं हार्ट, त्यानंतर रक्ताच्या पेशी, किडनी, जॉईंट्स, स्किन, आपले इंटरनल ऑर्गन्स या सगळ्याचं पुनरुज्जीवन होते, ज्याला रिज्युनेशन म्हणतात इंग्रजीमध्ये. नवीन लाईफ मिळतंय. आपलं शरीर काय करेल, आतून इंटरनली सगळ्या गोष्टी क्लीन होतील, रिज्युनेट होतील. स्टेम सेलमुळे साधारण 134 पेक्षा वेगवेगळे आजार बरे होतात आणि ज्यातले मी तुम्हाला सांगितले डायबिटीस, कॅन्सर, मल्टिपल स्क्लेरोसिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, स्पायनल कॉर्ड पॅरालिसिस, यातल्या सगळ्या आजारांवर याचे रिझल्ट आलेले आहेत आणि ते तुम्ही गुगलवर, युट्यूबवर सगळीकडे शोधू शकता. सो हे काय करणारे प्रॉडक्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लेफ्ट साईडला आपण पाहतोय, फ्री रॅडिकल नावाचा जो आपल्या शरीरातला प्रकार आहे त्याला ते संपवणार आहे आणि जितके कमी फ्री रॅडिकल असतील तितकं आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. हे फायटोइज कसं घ्यायचंय, असं एक सॅचेट आहे. हे दररोज सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी, काही न खाता पिता, आपल्या जिभेच्या खाली, इथं बघा चित्रामध्ये दाखवलंय त्याप्रमाणे ते टाकायचंय आणि एक 10 मिनिट होल्ड करून ठेवायचं. 5 ते 10 मिनिट ते शोषलं जाईल तोंडामध्ये आणि ते मेंदूकडे पुरवलं जाईल. त्यानंतर जे काही शिल्लक राहील थोडंसं पाणी प्यायचंय आणि गिळून टाकायचंय. त्यानंतर आपल्याला पुढचे अर्धा तास काही खायचं प्यायचं नाहीये, अर्धा तास नंतर आपल्याला पाणी प्यायचं. याच्यावर एकच गोष्ट करायची, दिवसभरात आपल्याला मॅक्झिमम पाणी प्यायचं, पण जितकं जास्त पाणी पिऊ तितके या प्रॉडक्टचे रिझल्ट जास्त चांगले येतात. घ्यायला सुरुवात केल्यानंतर 6 ते 7 दिवसामध्ये याचे रिझल्ट जाणवायला लागतात. आपली एनर्जी इन्क्रीज होती, ऍक्टिव्हनेस वाढतो. 15 ते 20 दिवसामध्ये स्किन मध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होतात. म्हणजे खरोखर ते फेअर अँड लवली वगैरे पावडर वगैरे यासाठी आपण आयुष्यात जेवढे काही पैसे खर्च करतो, येस हो, तर 2 गोष्टी आहेत बघा. एक त्वचेचा रंग आहे आणि दुसरी त्वचेची ऊर्जा आहे. काही लोक गोरे असतात पण ती अशी पिठासारखी गोरी दिसतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा दिसत नाही. काही लोक काळी असतात पण अशी चमकत असतात. अरे तुम्ही हे प्रॉडक्ट आपल्याला काळ्याचं गोरं करणार नाही, पण जसे आपण आहोत त्याच्यामध्ये चमक डेव्हलप करणार आणि तुम्ही समोरच्या माणसाच्या त्वचेमधली चमक बघत असता. नीट लक्षात घ्या. अरे तुम्ही आपल्याला प्रत्येकाला चमकदार व्हायला आवडेल आणि हे प्रॉडक्ट आपल्याला चमकदार नक्की करून टाकेल. हे दररोज एक घ्यायचंय सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी आणि पाणी प्यायचंय. बाकी याला कुठलीही काही पथ्य नाहीये, पण तुम्ही जितके स्वतः जास्त निरोगी गोष्टी करताल तितक्या प्रॉडक्टचे रिझल्ट जास्त येतील चांगले. 60 सॅचेट आहेत यामध्ये. सो एका माणसासाठी साधारण 2 महिन्याचा हा कोर्स आहे, जो बेसिकली काय करणार आहे, शरीरामध्ये नवीन स्टेम सेल क्रिएट करणार आहे. जुन्या ज्या स्टेम सेल जे आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करणार आहे. शरीरामधल्या ज्या पेशी खराब झालेल्या आहेत त्यांना रिपेअर करणार आहे. ज्या डेड झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढणार आहे शरीराच्या, तिथं नवीन पेशी क्रिएट करणार आहे. आजारी पेशींना ताकद देणार आहे. याच्यातले जे 4 वेगवेगळे बेरीज वगैरे आहेत हे अँटीऑक्सिडंट आहेत की जे शरीरातले ऑलरेडी जे फ्री रॅडिकल आहेत यांना संपून टाकणार आहे. म्हणजे थोडक्यात पेशी खराब होण्याचा आणि आजार होण्याची शरीरातली सगळी कारणं तुम्ही निघून जाणार आहेत. जे आजार झाले तेही बरे होणार आहेत. टू क्युअर यू अँड गिव्ह यू डिसीज फ्री लाईफ. असंच आपण काहीतरी शोधत होतो का कायम आयुष्यामध्ये, आणि असंच आपल्या आजूबाजूला प्रचंड लोक शोधतायत का? काय वाटतंय, येस ऑर नो? 100%. मी जी माहिती दिली, हे पॅकेज आहे हे 2 महिन्याचं